मी सध्या जालना MIDC मध्ये आहे आणि ही जी कंपनी आहे गजकेसरी स्टील कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये काल स्फोट झाला होता आणि स्फोटामध्ये जवळपास 34 कामगार जखमी झाले होते। विशेष म्हणजे या जो MIDC भाग आहे हा पूर्ण स्टील कंपन्या जो उद्योग आहे सलिया असेल हे तयार करण्याचे इथे उद्योग चालतात किंवा कंपन्या आहेत आणि या ठिकाणी नेहमी अशा घटना घडत असतात आपल्या आणि याच ठिकाणी काल जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये 34 जण जखमी झाले होते आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या सर्व कंपनीचा पाहणी केली आणि आता ते कंपनीचे जो ओनर असतील मालक असतील त्यांची संवाद साधायचा आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपण इथे भेट दिली, नेमकी पाहणी केली, काय दिसते तुम्हाला इथे? नाही, इथं तर कामगारांना एक मुंगी किड्यासारखं समजलं जातं, लक्षात येतं। कारण औद्योगिक सुरक्षा जो भाग आहे तो इथं कोणताच पाळलेला नाही। आता मी डिश विभागाला किती दोष देऊ, कारण त्यांच्याकडे किती लिमिटेड लोक आहेत, त्यांनाच इंडस्ट्रीचे लोक आतमध्ये येऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। जो कंपनीचा मूळ मालक आहे याची जबाबदारी जास्त असते, त्यांनी सूचना केली पाहिजे। काही प्रायव्हेट डिशचे लोक प्रायव्हेट काही याच्यामार्फत करत असतात, परंतु शेवटी मला वाटतं मूळ मालकाची सुद्धा जबाबदारी असते। परंतु इथं पाहिल्यावर असं लक्षात येतं सुरक्षा नावाचा कुठेच विषय दिसत नाही। कामगारांना वेठबिगारापेक्षा पुढचं जीणं इथं दिसतंय ओव्हरऑल, आणि याला सर्वस्वी जबाबदार इथले मूळ मालक असं माझं स्पष्ट मत आहे। नेहमी असं इथे चर्चा होती की कुशल कामगार नसतात आणि त्यामुळे या घटना घडतात, कामगाराची नोंद ठेवल्या जात नाही, असं काही प्रकार आढळून आला आहे का? नाही, या विषयाला कुशल कामगार अकुशल हा इथला मुद्दा नाही। कुशल याला इंजिनियर टेक्निकल लागत असतो, बाकी अकुशल कामगारच काम करत असतात याच्यामध्ये। परंतु त्यांना सुपरवाईज करणारा कुशल असला पाहिजे, मात्र त्याची कमतरता होती, म्हणूनच हा स्फोट झाला। कारण असंच होत असतं, टेक्निकल माणूस ज्यावेळेस थोडासा बेसावध होतो, दुर्लक्ष करतो, त्याच वेळेस ॲक्सिडेंट होतात। याच्यात जो कामगार याचा दोष नसतो काहीच। मी ओव्हरऑल अनेक ॲक्सिडेंट बघितलेले या महाराष्ट्रामध्ये। जो कुशल टेक्निकल माणूस असतो त्याचाच दोष होतो, टेम्परेचर कमी होणं, जास्त होणं, ते मेंटेन करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं। आणि बऱ्याच वेळेस अशा कंपन्या काय करतात, मोठ्या मोठ्या कंपनींना फेकून दिलेले इक्विपमेंट्स वापरतात बऱ्याच वेळेस, कारण इक्विपमेंट काय स्वस्त नसतात आणि त्याच्यामुळे सुद्धा ॲक्सिडेंट होतात। नक्कीच, परंतु याची चौकशी झाली पाहिजे, या प्रकाराची चौकशीने कारवाई झाली पाहिजे। मी स्वतः मागणी करणार, राज्याच्या मंत्र्याला बोलणार, औद्योगिक सुरक्षा विभागाला बोलणार, इंडस्ट्री विभागाला बोलणार, सगळ्यांना बोलणार। जालन्याचे अधिकारी काही करतील नाही तर न करतील, मी राज्याच्या अधिकाऱ्याला बोलणार, निश्चित कारवाई होईल। ते अंबादास दानवेंनी जी घटना या ठिकाणी घडली या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आणि कारवाई संदर्भातही सांगणार आहोत। त्याबरोबर अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।